पाडळशिंगी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढण्यासाठी पूर्ण क्षमतेने तुमचा जर सगळ्यांचा आशीर्वाद असला तर माझी इच्छा आहे लढण्याची. पण हे सगळं तुमच्या आशीर्वादावर डिपेंड आहे. पण मी 12 महिने 24 तास आणि कधीही तुम्ही बोलवलं, तुम्ही बोलवायची गरज नाही. दिवस उगायला सकाळी शिवाजी वराट इथं हजर असेल आणि तुमच्या जे स्वप्नातला उमेदवार असावा, जी तुमची इच्छा असेल त्या पद्धतीने मी 100% काम करेन. ही एक लिंगेश्वराकडे साक्षीनं तुम्हाला तो नाही माझं, एक लिंगेश्वराच्या साक्षीनं सांगतो, तुमच्या स्वप्नातला उमेदवार होण्याचं काम मी सगळ्यांच्या साक्षीनं करीन एवढं निश्चितपणे सांगतो. फक्त माझी सगळ्यांना हात जोडून विनंती, आता मूळ गाव माझं बरानपूर आहे, बरानपूर पाडळशिंगी ग्रामपंचायत असल्यामुळे पाडळशिंगीचा उमेदवार म्हणून माझ्या अख्ख्या सरकारने दखल घेतली. माझे हात जोडून पाडळशिंगी वासियांना, बरानपूर वासियांना विनंती की आपण देखील हा आमच्या गावचा उमेदवार आहे, याच्यासाठी भैया साहेबापाशी आपण सगळ्यांनी हात मांडून बसावं. ही एक माझी एक प्रामाणिक आणि एक नम्र अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून आहे. आणि तुम्ही जर ठामपणानं सांगितलं की हे पोरग साहेब म्हणतात तिथं पाया पडायला मागे पडणार नाही, तर निश्चितपणानं साहेब माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातला विचार केल्याशिवाय राहणार नाही. तसंही बरानपूरनं कधी सरपंच पद मागितलं नाही, कधी उपसरपंच पदाचा आग्रह केला नाही, कधी कुठल्याही गोष्टीमध्ये हस्तक्षेप केला नाही. आम्ही जशी या ठिकाणी ग्रामपंचायतीची स्थापना आहे तसं पिढ्यानपिढ्या तुमच्या सोबत आहेत. एक वेळ नियतीने संधी दिली, तुम्ही एक वेळ आमच्या सोबत पाठीमागे ताकदीने उभे राहावं अशी आमची देखील अपेक्षा आहे. आणि निश्चितपणानं तुम्ही या वेळेला इतिहास करण्याची एक संधी आपल्या या गटामध्ये निर्माण करून ज्याच्या खानदानामध्ये ग्रामपंचायतचा सदस्य नाही त्या एका सर्वसामान्य तरुण व्यक्तीला सुद्धा जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये पाठवाल असा मला ठाम विश्वास आहे. आणि या विश्वासाच्या आणखी मी तुमच्या सगळ्यांच्या समजते. आणि तुम्हाला वाटत असेल हे गरीब घरचं म्हणतंय, पण जे काही राजकारणाच्या दृष्टीनं जे काही लागतंय त्या सगळ्या गोष्टींची आपण निश्चितपणाने पूर्तता करू. एकही टक्का कशासाठी आपण कमी पडणार नाही. फक्त तुमच्या